तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। स्क्रीनवर आपल्याला काही उदाहरण आणि व्याख्या दिसत आहे। हाच टॉपिक आज आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। आजचा आपला टॉपिक असणार आहे अपॉस्ट्रॉफी। अपॉस्ट्रॉफी मध्ये हायलाइट होत असणारे अक्षर व्यवस्थित पहा। प्रत्यक्ष आपण त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते आपण उदाहरण आणि व्याख्या यांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। या ठिकाणी हायलाइट होत असणारे अक्षर व्यवस्थित पहा। दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। त्यातील पहिला आपण समजून घेणार आहोत। अपॉस्ट्रॉफी मध्ये पहा, हायलाइट होत असणारा अक्षर याचा वापर वाक्यामध्ये कशा पद्धतीने केला जातो ते आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। ठीक आहे फ्रेंड्स, तर पहा या ठिकाणी आपल्याला काही उदाहरण दिलेले आहेत। आपण उदाहरण समजून घेऊया। प्रथम पहिला उदाहरण तुम्ही पाहू शकता, तनयज हाऊस। सेकंड, रोहिणीज बुक्स। थर्ड, मयूर्स डॉग। फोर्थ, डॉग्स टेल। अँड फिफ्थ, फादर्स कॅप। असे एकूण आपल्याला 5 वाक्य या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि ह्या वाक्यामध्ये जे शब्द हायलाइट केलेले आहेत किंवा ज्या शब्दाच्या खाली अंडरलाइन केलेले आहेत ते व्यवस्थित पहा। त्या शब्दाच्या शेवटी आपल्याला एस असणारा अक्षर दिसून येतोय आणि म्हणून या वरील वाक्याच्या आधारे आपण व्याख्या समजून घेतोय। वरील दिलेल्या रचनेत तनय या नामाला एस प्रत्यय लावला आहे। अशा तऱ्हेने लावलेल्या प्रत्ययाला अपॉस्ट्रॉफीज असे म्हणतात। याचा अर्थ चा, ची, चे असा होत असतो। थोडक्यात काय, तर तनयज हाऊस म्हणजेच तनयचे घर, रोहिणीज बुक्स म्हणजेच रोहिणीची पुस्तके, मयूर्स डॉग म्हणजेच मयूरचा कुत्रा, डॉग्स टेल म्हणजे कुत्र्याचे शेपूट, अँड फादर्स कॅप म्हणजे वडिलांची टोपी। अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला या वाक्यांचे अर्थ समजायला मिळतात। आता एस अटॅच केल्यानंतर किंवा एस जर प्रत्यय लावलेला असेल तर एस याचा अर्थ काय सांगितलेला आहे, तर त्याचाच अर्थ चा, ची, चे। बरोबर, तनयज हाऊस म्हणजे तनयचे घर, या ठिकाणी चे आला। रोहिणीज बुक्स म्हणजेच रोहिणीची पुस्तके, मयूर्स डॉग, मयूर या नामाला एस अटॅच आहे म्हणून मयूरचा कुत्रा असं या ठिकाणी आपल्याला समजायला मिळतं। थोडक्यात काय मित्रांनो, तर आपल्याला एखाद्या नामाला जर एस अटॅच लागलेला असेल तर त्याचा अर्थ आपल्याला समजायला मिळत असतो। ठीक आहे, पुढचा पहा, अपॉस्ट्रॉफी मध्ये हायलाइट होत असणारा अक्षर याचा प्रत्यक्ष वापर आपल्याला वाक्याच्या माध्यमातून करायचा आहे आणि तेच आपण पुढील काही वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यांच्या मदतीने त्या अक्षराचा वापर कशा पद्धतीने होत असतो किंवा केला जातो ते आपण समजून घेणार आहोत। व्यवस्थित पहा, आवश्यकता असेल तर ते नोट डाऊन करून घ्या। पहा, या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत। गर्ल्स स्कूल, बरोबर दिसत असेल। फार्मर्स लाईफ, डॉग्स टेल्स, रॅबिट्स इयर्स, मिडास डॉटर, अदरवाइज मिडास डॉटर। 2 प्रकारचे वाक्य आहेत। या ठिकाणी सुद्धा ज्या शब्दाच्या खाली अंडरलाइन केलेले आहेत त्या शब्दाच्या शेवटी आपल्याला एस दिसून येतोय आणि एक चिन्ह आहे। व्याख्या समजून घ्या। सजीव नामांच्या अनेक वचनांच्या शेवटी अपॉस्ट्रॉफीज वापर करताना अपॉस्ट्रॉफचे स्थान बदलून ते चिन्ह एस च्या पुढे या ठिकाणी दिसत आहे। एस नंतर तो सिंबॉल दिला जातो। बरोबर, आता हे समजून घेणं गरजेचं आहे। व्याख्या या ठिकाणी म्हटलेलं आहे, सजीव नामांच्या अनेक वचनांच्या शेवटी अपॉस्ट्रॉफीचा वापर करताना अपॉस्ट्रॉफीचे स्थान बदलून ते चिन्ह एस च्या पुढे म्हणजेच शेवटी दिला जात असतो। वरील वाक्यांच्या मदतीने आपल्याला ते अत्यंत चांगल्या पद्धतीने समजायला मिळत आहे। ते व्यवस्थित समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे। ठीक आहे मित्रांनो, आता या ठिकाणी जे काही वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यांचे अर्थ आपण समजून घेणार आहोत। गर्ल्स स्कूल म्हणजेच मुलींची शाळा, एसचा अर्थ चाचीचे। फार्मर्स लाईफ म्हणजे शेतकऱ्यांचे जीवन,
डॉग्स टेल्स म्हणजेच कुत्र्यांच्या शेपट्या, रॅबिट्स इयर्स म्हणजे सशांचे कान, मिडास डॉटर म्हणजे मिडासची मुलगी, और मिडास डॉटर म्हणजेच मिडासची मुलगी. मिडास हा एक राजा, एक स्टोरी आहे 5वीच्या पुस्तकामध्ये, त्याच्यावर आधारित हा वाक्य घेण्यात आलेला आहे. आपल्याला समजण्यासाठी हे वाक्य नक्कीच फायद्याचे ठरू शकतात. पुढे लक्षात ठेवा जरा, सामान्यपणे सजीवांच्या नावांच्या बाबतीत ह्या तऱ्हेने एस हा जो काही प्रत्यय आहे तो लागून षष्टी विभक्तींचे रूप तयार करतात. निर्जीव वस्तूंची षष्टी विभक्ती एस हा प्रत्यय लागू होत नाही, त्याऐवजी ऑफ म्हणजेच चा, ची, चे या शब्दांचा वापर करावा लागतो. बघा, जर समजा निर्जीव वस्तू असतील तर त्या निर्जीव वस्तूंना हा जो एस अटॅच आपण लावलेला आहे तो एस अटॅच लावला जात नाही, तर निर्जीव वस्तूंचे उदाहरण डिस्प्ले करण्यासाठी ऑफ या शब्दाचा वापर केला जात असतो. या ठिकाणी वाक्य तुम्ही पाहू शकता. फर्स्ट, लेग ऑफ टेबल, लेग ऑफ टेबल. सेकंड, wheels of a cart, and third, name of a school. या ठिकाणी जे काही वाक्य दिलेले आहेत या वाक्यामध्ये आपल्याला ऑफ हा वापरण्यात आलेला दिसून येतोय. डेफिनेशन आपल्याला माहितीच आहे. त्या वाक्यानुसार वाक्याचे अर्थ होत आहेत. लेग ऑफ अ टेबल म्हणजे टेबलचा पाय, व्हील्स ऑफ अ कार्ट म्हणजे गाडीचे चाके, अँड नेम ऑफ अ स्कूल म्हणजे शाळेचे नाव. ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या निर्जीव आहेत, टेबल, कार्ट अँड स्कूल. आणि म्हणून अशा निर्जीव असणाऱ्या वस्तूंची जर समजा आपल्याला माहिती द्यायची असेल तर अशा वेळेस आपल्याला त्या वाक्यामध्ये एस न वापरता त्या वाक्यामध्ये ऑफ या शब्दाचा वापर केला जात असतो आणि ती माहिती आपल्याला मिळत असते. असे बरेच वाक्य आपल्याला सोडवता येऊ शकतात. फक्त आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजेच प्रॅक्टिस करण्याची. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजेच नामाच्या शेवटी एस असेल तर फक्त या ठिकाणी अंडरलाईन केलेले दोन सिम्बॉल दिसत आहेत. तो एक सिम्बॉल किंवा एस यापैकी काहीही वापरले तरी चालेल. एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता. मिडास डॉटर अँड सेकंड मिडास डॉटर. फर्स्ट मध्ये पाहिलात तर एस या ठिकाणी तुम्हाला शेवटी दिसत आहे, त्याच्या आधी सिम्बॉल आहे. आणि सेकंड मध्ये पाहिलात तर एस नंतर तो सिम्बॉल दिलेला आहे. म्हणजे अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. जर त्या शब्दामध्ये एस आलेला असेल, शेवटी एस आलेला असेल तर मात्र अशा दोन पद्धतीने आपण ते लिहू शकतो. तर फ्रेंड्स, आपण जे काही वाक्य समजून घेतले त्या वाक्यांच्या आधारे, त्या डेफिनेशनच्या आधारे तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण दिलेले आहेत. ते नक्कीच तुम्ही सोडवा. आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओच्या माध्यमाने.